अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अलंकापूर संजीवन समाधी घन विश्व माऊली ज्ञानोबा आहे। विश्व वारकरी प्राण संजीवन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य श्री मोठे बाबा वारकरी संप्रदायाचे थोर उपासक वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री गुरु नथुसिंग बाबा माऊलींच्या समाधीचे रजकण अखंड आपल्या मस्तकावर धारण करणारी माझी सर्व आळंदीकर गुरुबंधू मंडळी आणि श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांच्या चरणकमली माझा कोटी कोटी प्रणाम। ज्या श्रीमद भागवत कथेचा विचार अनेक साधू संतांनी केला त्या श्रीमद भागवत कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त झाली हे आपलं परमोच्च भाग्य आहे। पद्मपुराणामध्ये महर्षी व्यास यांनी श्रीमद भागवत कथेचं महात्म्य लिहून ठेवलेलं आहे। एक असतं ग्रंथाचं स्वरूप महात्म्य, एक असतं ग्रंथाचं शक्ती महात्म्य। काय आहे ग्रंथाचं स्वरूप महात्म्य? कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य लिहिलेलं असतं। ग्रंथाचा विधी काय, ग्रंथाची फलश्रुती काय, कुठल्या नियमाने तो ग्रंथ श्रवण केला पाहिजे हा संपूर्ण विचार आपल्याला त्या ग्रंथाच्या महात्म्य ऐकल्यानंतर कळतो। काय आहे ग्रंथाचं स्वरूप महात्म्य? तर ज्या वेळेला भगवंताचे लाडके भक्त उद्धवजी यांनी भगवान परमात्म्याला असा प्रश्न विचारला, कधी ज्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या निजधामाला जायला निघाले त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, हे मधुसूदन, तुम्ही निजधामाला गेल्यानंतर आम्ही कोणाचा आश्रय करायचा? तुम्ही निजधामाला गेल्यानंतर आम्हाला आधार काय? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवा, मी आता क्षीरसागरामध्ये जाणार नाही, मी आता वैकुंठ लोकामध्ये जाणार नाही। मग देवा, तर मी आता या श्रीमद भागवत रूपी ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहे आणि भगवंताच्या देहातून 3 ज्योती प्रगट झाल्या। एक ज्योत गेली पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या विग्रहामध्ये सामावली, दुसरी ज्योत गोलोकधामाला गेली आणि तिसऱ्या ज्योतीने या श्रीमद भागवत रूपी ग्रंथामध्ये प्रवेश केला। प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे हे श्रीमद भागवत आहे। महर्षी व्यास गोड वर्णन करतात।